गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आज आहे शार्विलचा 6वा महिना. हा व्हिडिओ मी लेट पोस्ट करत आहे कारण आधी मला तेवढा टाईम नाही मिळाला पोस्ट करायला. तर हा तू आहे शार्विलचा भाऊ, तर तो त्याला शिकवत आहे मॉर्निंगला. त्यानंतर आज शार्विलचा 6वा महिना असल्यामुळे ही माझी ननदबाई आहे जी साफसफाई करत आहे. त्याच्यानंतर शार्विलची मालिश झाली, म्हणजे सासूबाईंनी शार्विलची मालिश केली. आज दिवस खूप म्हणजे प्रसन्न होता. म्हणजे 6वा महिना करायचा असल्यामुळे सगळे आपापल्या कामात लागलेले होते. शार्विल बघा कसा एन्जॉय करतो मालिशला आपल्या. खूप छान वाटते. शार्विलचा 6वा महिना, 6 महिने कंप्लीट झाले. लगभग बघता बघता 6 महिने कंप्लीट झाले माझ्या दादूला. आणि असंच हसत खेळत राहू माझा दादू. तुम्ही पण माझ्या दादूला आशीर्वाद द्या. आज पहिला अन्नाचा घास तो घेणार आहे. त्यानंतर आम्ही खूप सारे फ्लावर्स आणलो होतो डेकोरेशनसाठी. गुलाबाचे फूल, शेवंतीचे फूल, झेंडूचे फूल सगळे काही आणलं होतं आम्ही. आणि मी आणि माझी ननदबाई आम्ही हार ओवत होतो. डेकोरेशन तर तुम्हाला समोर व्हिडिओमध्ये दिसणारच आहे. तर हे बघा, आम्ही असे फुलांच्या हारी ओवत होतो. त्यानंतर गप्पा गोष्टी पण चालल्या, कसं डेकोरेशन करायचं, आयडिया वगैरे सगळे आम्ही डिस्कस करत होतो, काय काय करायचं वगैरे म्हणून. आणि जेवणामध्ये काय बनवायचं वगैरे म्हणून. जेवणामध्ये आम्ही तेवढा खास म्हणजे बनवलं नाही, कारण म्हणजे अदर दूध तर देऊ शकत नव्हतो. तर जेवणामध्ये मी खीर बनवली होती, ते पण माझंच दूध टाकून. आणि वरणचं पाणी बनवली होती. आणि बनाना प्युरी बनवली होती. तर ते डिस्कस करत होतो आम्ही की काय काय बनवायचं वगैरे म्हणून. आणि त्यानंतर असंच थोडा बहुत डेकोरेशनचा चालू होतं आमचं डिस्कशन. आणि शार्विलच्या क्लोथबद्दल चालू होतं, कोणते कपडे वगैरे घालून द्यायचे. कपडे घेतलेले होते शार्विलसाठी, पण ते कपडे आलेलेच नाही. त्यासाठी आम्ही दुसरे व्हिडिओ म्हणजे घालून दिलं होतं. हे बघा, शार्विलसाठी त्याचे आक्का केक बनवत आहेत. फ्रूट्स केक पहिल्यांदा बनवत आहेत. आणि शार्विल आला लगेच माझ्या मांडीवर बसून. त्यांनी पहिलाच घास स्वतःच्याच हाताने खाल्लेला. हे बघा, केकच्या फ्रूट्स केक बनवणं चालू आहे. तर बघू शकता तुम्ही. हा बघा, दादू आपल्या अक्काला परेशान करत आहे. त्याला पण खायचे आहे, त्याला पण इन्वॉल्व व्हायचे आहे डेकोरेशनमध्ये. बघा कसं खातोय. तर फ्रूट्स केकची डिझाईन आम्ही यूट्यूबवरून बघितली होती. आणि थोडीशी त्यांची स्वतःची आयडिया होती, तर त्याच बनवत आहेत. वॉटरमेलन आणलं होतं आम्ही, तो पण रेड नाही निघाला, व्हाईटिशच होता. आणि हे बघा माझे सासरे आहेत. आम्ही हे फलकावर म्हणजे त्यांनी स्वतःच्या हाताने लिहिलेले आहेत. ते खूप मोठे आर्टिस्ट आहेत माझे सासरे. आणि बघा, शार्विलचे अन्नप्राशन आणि पाठीवरसुद्धा आम्ही लिहिलेलो आहोत, ते तुम्ही बघू शकता. इतकी छान कला आहे माझ्या सासऱ्यांमध्ये. आय होप माझ्या मुलामध्ये पण त्यांच्यासारखीच कला येऊ. आणि तर हे माझे सासरे आहेत. हे आधी खूप छान पेंटिंग करायचे त्यांच्या जमान्यामध्ये. तर आता पण त्यांची हँडरायटिंग बघू शकता की किती छान आणि सुरेख आहे. आय होप माझ्या शार्विलसुद्धा असंच शिको, म्हणजे त्यांच्यासारखीच त्याला चित्रकला वगैरे, हँडरायटिंग वगैरे खूप छान असो त्याची. तर ही सुद्धा त्यांनीच लिहिलेली होती माझ्या सासऱ्यांनी की शार्विलचा पहिला घास. तुम्ही विचार नाही करू शकत एवढा परफेक्टनेस त्यांच्या हँडरायटिंगमध्ये आहे. वाव, मला तर खूप आवडतो त्यांची हँडरायटिंग्स वगैरे. हे चॉक्स होते जे डिफरंट चॉक्स बोलवले होते, पण बाबांनी एकच चॉक्सचा यूज केला होता. त्याच्यानंतर आम्ही शार्विलला घेऊन वर आलो होतो फोटोशूटसाठी, म्हणजे आंघोळीसाठी. माझे सासूबाई आहेत आणि सासरे आहेत. पहिली आंघोळ त्यांनीच घालली. तर दादू नुसता पाण्यामध्येच बघत होता की पाण्यासोबत खेळत होता. सायंकाळची वेळ होती, तरी पण 5 वाजलेले होते. पण तो बघा खालीच बघतोय, नुसता पाणीच बघतोय तो. फोटोज काढायसाठी आम्ही बॅकग्राऊंडला बघत आहोत, पण तो फोटोज नाही, तो स्वतःच एन्जॉय करत आहे, स्वतःच पाण्याकडे बघत आहे. तर पाण्यामध्ये आम्ही दूध घेतलेलं होतं, दुधाने आंघोळ करत आहोत. बॅकग्राऊंडला मी आणि माझी ननदबाई, माझे हस्बंड सगळे आम्ही शार्विलला हसवत होतो. पण शार्विल थोडा वेळ लक्ष देत होता, पण स्वतःच एन्जॉय करत होता तो आंघोळ वगैरे. त्याच्यानंतर माझ्या सासूबाईंनी आंघोळ घातली आणि त्यानंतर सासऱ्यांनी आंघोळ घातली त्याची. तर तो एन्जॉय करत होता. खूप जास्त मेहनत लागली फोटोशूट घ्यायला, कारण तो स्वतःच एन्जॉय करत होता, डान्स करत होता पाण्यामध्ये. त्यानंतर बघू शकता तुम्ही त्याचे फोटोशूट. तो स्वतः एकटा. तर
6व्या महिन्यामध्ये दादू स्वतःच बसायला लागला होता. त्याला पकडण्याची गरज नव्हती, पण मध्ये पडला नाही पाहिजे म्हणून आम्ही एक एक पकडून ठेवत होतो त्याला आणि फोटोशूट घेत होतो. शार्विल बाहेरच निघत होता. त्याला पाणी सोडून बाकी सगळे म्हणजे ती मनी प्लांटच आवडायला लागल्यानंतर तर तो बाहेरच निघत होता. त्यानंतर फोटोशूट झाले. त्यानंतर मी आणि माझे हजबंड आम्ही दोघांनी त्याची आंघोळ घालून दिलो. छान आंघोळ केली त्याने आणि तिथं पण तो स्वतःच एन्जॉय करत होता. बॅकग्राऊंडला सगळे आवाज देत होते. फोटोशूट झाले. आमच्या फोटोशूटला जास्त वेळ नाही लागली. छान त्यांनी रिस्पॉन्स केला. 6वा महिना खूप छान पद्धतीने आम्ही केलो. 6वा महिना बघू शकता तुम्ही, डान्स करतो तो. त्यानंतर हे खूप जास्त आठवणी आहेत दादूच्या. या आठवणी राहतील आम्हाला आमच्या मनामध्ये. दादूचे प्रत्येक क्षण मला जपून ठेवायचे आहेत, पण मी ट्राय करत आहे की दादूचे प्रत्येक क्षण मी जपून ठेवीन. त्यानंतर डेकोरेशन बघू शकता. हे सगळे क्रेडिट्स माझ्या नंदबाईला जातो, कारण त्यांनीच सगळं मेहनत केली आहे दादूच्या 6व्या महिन्यासाठी. हे बघा किती छान त्यांनी केल्या, पार्टीला सजवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ट्रेन्स वगैरे. आम्ही काकडीच्या याच्यानी फ्लावर्स वगैरे बनवलं होतो, कट्स वगैरे करून. आणि पहिला घास त्याचे बाबा म्हणजेच माझे सासरे घालून देत आहेत. म्हणजे चांदीचा चम्मच आणि चांदीची वाटी होती, जी माझ्या सासूबाईंनी केलेली होती दादूसाठी पहिला घास. तर दादूच्या पहिला जो ड्रेस होता, जो मी ऑर्डर केली होती, तो दादूला आलाच नाही. त्याच्यामुळे जो म्हणजे नामकरणमध्ये ज्याचा जो ड्रेस होता तोच घालावं लागलं. आणि त्याच्यानंतर माझी सासूबाई बघा, सासूबाई पण घालून देत आहेत. त्याच्यानंतर माझ्या ननदबाईंनी घास भरवला आणि हे सगळे 6 महिन्याच्या क्रेडिट गोष्ट माझी ननदबाई. आता त्याच्यानंतर आम्ही घास भरवत आहोत. जर तुमचं बाळ 6 महिन्याचं असेल तर मी सजेस्ट करेल की कोणताही बाहेरचा पदार्थ नका देऊ. साधारणतः एखादा डाळीचं पाणी किंवा एखादी खिचडी बनवू शकतात. मी खिचडी पण बनवली होती, डाळीचं पाणी पण बनवली होती, ऑरेंज ज्यूस बनवली होती आणि सोबत माझ्या दुधाची खीर बनवली होती. माझ्या दुधाची स्वतः काढून नाही का, ती खीर बनवली होती. तर हा मी घास भरवला दादूला. त्याच्यानंतर हा केक आहे. केकची फोटोज आम्ही काढलो नाही बरोबर, पण खूप छान केक्स बनवला होता त्यांनी. आणि हे बघा दादू स्वतःच्या हाताने केक खातोय. त्याला खूप आवडला केक वगैरे आणि डेकोरेशन वगैरे खूप जास्त आवडला, कारण त्याच्या स्माईलवरून समजत होता की त्याला खूप जास्त तो एन्जॉय करत आहे म्हणून. हे आमचे फोटोज आहेत, दादूचे फोटोज आहेत बघा. खूप क्यूट फोटोज आलेले आहेत दादूचे. आणि दादू पाण्यामध्ये खूप मस्त एन्जॉय करत आहेत. ही आमची फोटोज आणि ही माझी बहीण ननद आहे, माझ्या सासू सासऱ्यांचे फोटोज. इतके छान आणि सुंदर प्रोग्राम झालेला होता. तर सगळी मेहनत म्हणजे चांगली झाली असं वाटत होता. तर हा आहे लास्टचा व्हिडिओ, बघू शकता तुम्ही लास्टचा व्हिडिओ. खूप छान व्हिडिओ आलेला होता दादूचा. खूपच म्हणजे खूप जास्त आवडला मला दादूचा व्हिडिओ. आणि दादू खेळत होता, रिस्पॉन्स छान केला त्यांनी. पूर्ण छान प्रोग्राम झालेला होता. तर हसत खेळतच लवकरच दादू 6 महिन्याचा झाला असं मला वाटलं. लवकरच दिवस गेले आणि दादू 6 महिन्याचा झाला. आता मी त्याला रोज काही ना काही रोज चारेल, त्याला काही ना काही रोज खाऊ घालेल. तर दादू रडत होता लास्टला, कारण आंघोळ झाल्यानंतर. तर पुन्हा भेटूया नव्या अशाच एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा आणि दादूचे म्हणजे शार्विलचे व्हिडिओ बघत राहा. बाय.